संकट व्यवस्थापन, क्रायसिस मॅनेजमेंट, पावनखिंड, वेळेचे महत्त्व आणि संसाधनांचे नियोजन. जेव्हा वेळ कमी असते आणि संकट मोठं, तेव्हा तुम्ही काय निर्णय घेता? पावनखिंडीचा लढा म्हणजे मॅनेजमेंटमधील क्रायसिस मॅनेजमेंटचा जिवंत धडा आहे. फक्त 300 मावळ्यांनी हजारो शत्रूंना रोखून धरलं, जेणेकरून मुख्य ध्येय साध्य होईल. यालाच म्हणतात प्रायोरिटी मॅनेजमेंट. पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटल्यानंतर विशाळगडाकडे जाताना वेळ अत्यंत महत्वाची होती. बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंड लढवण्याचा निर्णय घेतला. संसाधने म्हणजेच मावळे कमी होते, पण उद्दिष्ट स्पष्ट होतं: महाराजांना विशाळगडावर सुखरूप पोहोचवणं. जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत वेळ विकत घेतली गेली. बिझनेसमध्ये जेव्हा क्रायसिस येतो तेव्हा सर्वात आधी क्रिटिकल पाथ ओळखा. कोणती गोष्ट सर्वात महत्वाची आहे? तुमची टीम आणि वेळ यांचा असा वापर करा की मुख्य ध्येयाला बाधा येणार नाही. संकटात घाबरण्यापेक्षा उपलब्ध संसाधनांची विभागणी करा, म्हणजेच रिसोर्स अलोकेशन प्रभावीपणे करा. मॅनेजमेंट लेसन: ध्येय साध्य करण्यासाठी कधी कधी आपल्याला कठीण निर्णय घ्यावे लागतात. वेळेचे नियोजन म्हणजे केवळ घड्याळ पाहणे नव्हे, तर प्रत्येक सेकंदाचा उपयोग आपल्या विजनसाठी करणे होय. संकट काळात तुम्ही वेळेचे नियोजन कसं करता? कमेंटमध्ये नक्की सांगा.